चला तर नमस्कार. आपल्या चॅनलवरती सर्व माता भगिनी आणि शासकीय योजना लाभार्थी यांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सर्वात महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. कोणीही मधून स्किप करायचा नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार तयार झाले आहे आणि या नवीन सरकारच्या धोरणामध्ये कोणत्या महिलांना लाभ मिळू शकतो व कोणत्या महिला या योजनेमध्ये वगळल्या जाऊ शकतात. त्याचप्रमाणे फील्ड तपासणी म्हणजे काय, त्याचबरोबर डाटा मॅचिंग म्हणजे काय, आर्थिक लाभात वाढ आणि नवीन सरकारकडून लाभार्थ्यांसाठी कोणकोणत्या महत्त्वाच्या नवीन नियम व सूचना आलेल्या आहेत, ते सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सर्व माता भगिनी आणि ज्या गरजू महिला आहेत, खरोखरच त्यांना पैशाची गरज आहे, अशा सर्व माझ्या ताईपर्यंत म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. चला तर एक एक मुद्दा आपण व्यवस्थित पाहू आणि समजून घेऊ. या योजनेमधून ज्या महिलांना अन्य कोणत्याही योजनेचा लाभ भेटत नाही, फक्त लाडकी बहीण योजना याच योजनेचा लाभ भेटत आहे, अशाच महिलांना पुढे देखील ही योजना चालू राहणार आहे. त्यामुळे नवीन सरकारकडून बऱ्याच महिलांचे नाव वगळण्यात येण्याची शक्यता आहे. आपण सर्वांनी कमेंट करून सांगायचे आहे की आपणाला कोणकोणत्या योजनेमधून पैसे येत आहे. महाराष्ट्र सरकारची माझी लाडकी बहीण योजना या व्यतिरिक्त जसे अनेक योजना आहेत, त्यामधून सुद्धा महिलांना पैसे येतात, जसे PM किसान योजना, नमो सन्मान शेतकरी योजना. अन्य कोणत्याही योजनेचे लाभ घेत असाल तर ते देखील कमेंट करून सांगायचे आहे. म्हणजेच यातून एक समजायचे आहे की आपणास फक्त एकाच कोणत्या तरी योजनेचा लाभ भेटणार आहे. त्यामुळे आपणास कोणकोणत्या योजनेचा लाभ भेटतो ते देखील आपण कमेंट करून सांगायचं आहे. तर दुसरं म्हणजे फील्ड तपासणी म्हणजे काय, तर सर्वांनी त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्यायचे आहे. या प्रक्रियेमध्ये सरकारी अधिकारी थेट लाभार्थी यांच्या घरी त्यांची चौकशी करण्यासाठी येणार आहेत. म्हणजेच जास्त काही नाही, ते सर्वे होणार आहे आणि लाभार्थ्याच्या राहणीमानाची आणि सामाजिक आर्थिक स्थितीची पाहणी करतील. म्हणजेच की जो कोणी लाभार्थी आहे त्याला खरंच पैशाची गरज आहे का, त्याचे उत्पन्नाचे मार्ग नेमके कोणते आहे. तुम्हा सर्वांना आठवत असेल, मागील विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री त्यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान असताना गेले असता तेथील लाडकी बहीण माता भगिनी यांच्याशी चर्चा करताना तेथील महिलांना सहज विचारले असताना आपल्या शेतामध्ये कोणकोणती पिके आहेत, तर तेथील काही महिलांनी आपल्या शेतामध्ये ऊस हे पीक आहे असे सांगितले. तर दादांनी त्यांना विचारले, तुमचा साधारण किती टन ऊस जातो वगैरे वगैरे. तर दरवर्षी त्यांनी दादांना उत्तर दिले की आमचा असा ऊस हा काय, कोण म्हणाले 500 टन जातो, तर कोण म्हणाले 1000 टन जातो, असेच 600 टन 700 टन असेच उत्तरे देण्यात आली. तेव्हा दादांना थेट कपाळाला हात लावला की अरे बाबांनो, हे तर ज्या महिलांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी योजना चालू झाली आहे, त्यामुळे देखील ही फील्ड तपासणी असू शकते असा अंदाज आहे. तरी पण असो, ज्यांना खरंच या योजनेत बसतात त्यांना 100% पेमेंट भेटणार आहे. त्यामुळे देखील ही फील्ड तपासणी असू शकते. त्याचबरोबर डेटा मॅचिंग प्रक्रिया हे देखील होणार आहे. डेटा मॅचिंग प्रक्रिया यामध्ये उमेदवाराने सादर केलेल्या माहितीची तुलना सरकारी डेटाबेस आणि विविध विभागाच्या रेकॉर्डशी केली जाईल. यामध्ये काय केले जाईल, जे कोणी बोगस फॉर्म भरत आहे, जे कोणी एकाच व्यक्तीच्या नावे अनेक फॉर्म भरत आहे, असे पण अर्ज या योजनेतून बाद होणार आहेत. असे सर्व बोगस फॉर्म या योजनेतून बाद केले जाणार आहेत. यामध्ये मागे एक किस्सा घडला होता बघा, सातारा येथील काही व्यक्तींनी एकाच नावे अनेक फॉर्म भरून सरकारची फसवणूक केली होती. त्या दरम्यान त्यांच्यावरती कठोर कारवाई देखील केली आणि त्यांचे नावे देखील वगळण्यात आले. त्यामुळे असे कोणीही यापुढे प्रकार करणार नाहीत. जरी कोणी असे प्रकार असतील ते सुद्धा या योजनेतून वगळले जाणार आहेत. याचा फायदा असा होईल की लाभार्थी आणि व्यक्तींना वगळण्यात आल्याने ज्यांना कोणाला खरंच गरज आहे त्यांना तेच पैसे जातील आणि गैरप्रकाराला आळा बसेल.
आणि आणखी एक मुद्दा आपण पाहणार आहोत की आर्थिक लाभात वाढ म्हणजेच बघा, आर्थिक लाभात वाढ म्हणजेच या योजनेचे पैसे वाढण्याची शक्यता आहे. नव्या धोरणातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लाभार्थ्यांना दरमहा मिळणाऱ्या अनुदानात वाढ. आतापर्यंत महिलांना दरमहा 1500 रुपये भेटत होते, परंतु नव्या धोरणानुसार नवीन घोषणानुसार ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्यात येणार आहे. हे सरकार आहे ना अगोदरच या सरकारने आपल्या वचननाम्यामध्ये जाहीर केले होते, त्यामुळे हे निर्णय आता लागू झाला आहे. ही वाढ निश्चितच महिलांसाठी खूपच फायद्याची ठरणार आहे. मात्र हा वाढीव हप्ता घेण्यासाठी महिला लाभार्थ्यांना अधिक कठोर निकषांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यामुळे आपण सर्व कागदपत्रे तयार ठेवायचीच आहेत. कोणकोणाच्या महिला घेऊ शकतात, कोणकोणत्या महिला या योजनेतून बाहेर होऊ शकतात. बघा, हे सर्वात महत्त्वाचे आहे. कोणकोणत्या महिला वगळू जाऊ शकतात. बघा, तर नव्या तपासणी प्रक्रियेमुळे विशेषतः 3 प्रकारच्या अर्जदारांना अडचणीला सामोरे जावे लागणार आहेत. कोण 3 प्रकारचे अर्जदार आहेत ते पहा. सर्वप्रथम, जे अर्जदार उत्पन्न मर्यादा ओलांडतात त्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागेल. त्यामुळे सर्व महिलांनी आपले वार्षिक उत्पन्न किती आहे हे कमेंट करून सांगायचे आहे, जे आपल्या उत्पन्न दाखला यावरती दिलेले असते. दुसरे, एकाच कुटुंबातील 3 किंवा त्यापेक्षा जास्त अर्जदार लाभ घेत असतील तर त्यांनाही योजनेतून बाहेर केले जाऊ शकते. तिसरे महत्त्वाचे म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी बोगस कागदपत्रे केली आहेत त्यांनाही या योजनेतून बाहेर काढले जाऊ शकते. सरकारकडून लाभार्थ्यांना महत्त्वाच्या सूचना. काय सूचना आहेत त्या देखील आपण पाहायच्या आहेत. चला तर काय आहेत महत्त्वाच्या सूचना आपण पाहूयात. या बदलांच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या आणि भविष्यातील लाभार्थ्यांनाही काही महत्त्वाच्या बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे, तरच पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे. सर्वप्रथम त्यांनी आपले सर्व कागदपत्रे वैध आणि अद्ययावत असल्याची खात्री करावी. उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे योग्य असणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे अनिवार्य आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत होत असलेले बदल निश्चित महत्त्वपूर्ण आहेत. एका बाजूला योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मदत करतील, तर दुसऱ्या बाजूला खऱ्या गरजू महिलांना वाढीव आर्थिक मदत मिळेल. तसेच या प्रक्रियेमध्ये काही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाहीत याची देखील काळजी घेतली जाणार आहे. बघा, ज्यांना खरंच गरज आहे त्यांना 100% या योजनेमधून पैसे दिले जाणार आहेत. हे देखील महत्त्वाचे असणार आहे. तर तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की ही तपासणी कोण करणार आहे, तर ही तपासणी समाज कल्याण विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्याने ही तपासणी प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे प्रक्रिया सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे. तरीही या प्रक्रियेस पारदर्शकता राखली जाणे आणि पात्र लाभार्थी यांना अनावश्यक त्रास होणार नाही याची काळजी घेऊन ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी योग्य तीच माहिती अपलोड करायची आहे. कुठल्याही प्रकारची फेक माहिती किंवा चुकीची माहिती फॉर्म भरताना आपण भरायची नाही. तर आजचे हे महत्त्वाचे अपडेट होते. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचे आहे. कमेंट काही तुमच्या अडचणी असतील किंवा अन्य काही तुम्हाला पडलेले प्रश्न असतील ते देखील यामधून कमेंट करून सांगायचे आहेत. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन